नमस्कार, मी आरचे ऋषी शेलार आणि आपण पाहताय भारत न्यूज मराठी HD. भारत सन्मान अवॉर्ड 2026 या कार्यक्रमाचे प्रस्तुत करता मातोश्री भेळ, सहप्रस्तुत करता सागर ज्यूस सेंटर आणि पावर्ड बाय योग प्राणविद्या सेंटर. चला, आज आपल्या सोबत बातचीत करण्यासाठी निर्भीड निरपक्षपाती असं एक व्यक्तिमत्व आहे आणि ते म्हणजे लोकशाही मराठीचे मॅनेजिंग एडिटर विशालजी पाटील. थँक्यू सो मच. विशालजी, सगळ्यात महत्वाचा आणि पहिला प्रश्न, तुम्हाला मुलाखत देताना धकधक होतय का? कारण तुम्ही आजपर्यंत अनेक लोकांच्या मुलाखती घेतल्यात, डिबेट्स घेतलेत, कसं वाटतंय तुम्हाला? खूप छान वाटतंय. आज रोल थोडेसे रिव्हर्सिबल आहेत, कारण रोज टेलिव्हिजनच्या माध्यमातून मुलाखत घेण्याचा प्रसंग येतो. आज मुलाखत देण्याचा प्रसंग आहे. आणि खरं तर ऋषी, ज्याला मी गेले कित्येक वर्षांपासून ओळखतोय आणि सातत्यानं त्याचे प्रयत्न देखील सुरू आहेत की जगात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करावी यासाठीचे. त्यामुळे रोल रिव्हर्सिबल आहेत, मात्र दोन व्यक्ती एक सारख्याच आहेत. हे मुलाखतीच्या अंतापर्यंत नक्की लक्षात येईलच. निश्चितच. थँक्यू सो मच विशालजी. विशालजी, तुम्हाला पत्रकार व्हावं असं का वाटलं? किंवा आपण एक लहान असतो, कुणाला वाटतं मी इंजिनियर व्हावं, कुणाला वाटतं मी डॉक्टर व्हावं, तुम्हाला का वाटलं की न्यूज अँकरच व्हावं म्हणून? बरं, खरं तर थोडासा प्रवास जो आहे तो मागचा पाहावा लागेल आपल्याला. कारण महाराष्ट्रातल्या जळगाव सारख्या शहरातून ज्यावेळेला आपण आपल्या पत्रकारितेला सुरुवात करतो किंवा छोट्या खेडेगावात असताना आपण मोठी स्वप्न पाहत असतो. ते फार सोपं नसतं खरं तर. आणि ज्यावेळेला ती स्वप्न पूर्ण करायची आहेत म्हटल्यानंतर तुम्हाला प्रवास कुठून तरी सुरू करावा लागतो आणि मुंबई गाठावी लागत असते. असंच काहीसं झालं त्याही काळामध्ये की टेलिव्हिजन करायचंय, मात्र टेलिव्हिजन करताना काय करायचंय याची व्याख्या तयार नव्हती. आणि पत्रकारिता हे क्षेत्र यामुळे आवडलं कारण अनेक चॅलेंजेस रोज तुम्हाला पाहावी लागत असतात. म्हणजे मालिकांमध्ये, चित्रपटांमध्ये काम करत असताना त्याचा एक वेगळा प्रवास असतो. मात्र पत्रकारिता क्षेत्र हे रोज सकाळी नवीन बातमी घेऊन आलेलं असतं आणि तीच बातमी घेऊन आल्यानंतर ती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक अर्ज लागते. आणि ती अर्ज कदाचित लहानपणीच बिंबवली गेली, कारण स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी पत्रकारिता हे सगळ्यात मोठं शस्त्र आहे. आणि ते शस्त्र एकदा तुम्ही तुमच्या हाती घेतलं तर जोपर्यंत तुम्ही शेवट करत नाही किंवा थांबत नाही, तोपर्यंत सातत्यानं तो संघर्ष तुम्हाला करत राहावा लागतो. आणि त्यातूनच मग लहानपणी इन्स्पिरेशन घेऊन पत्रकारिता क्षेत्र निवडायचं ठरवलं. आणि आज तागायत हे महाराष्ट्रातल्या तमाम प्रेक्षकांच्या आशीर्वादामुळे सातत्यानं सुरू आहे. तुम्ही इतके ब्युटिफुल दिसता, इतके छान दिसता, you. तुम्हाला मी हँडसम दिसता, तुम्हाला मी इतक्या दिवसांपासून बघतोय, म्हणजे मला वाटतं खूप वर्षांपासून बघतोय, परंतु तुमच्यामध्ये काडी मात्र बदल होत नाही. तर या तुमच्या सुंदरतेचं रहस्य काय? बरं, गेले 20 वर्ष मी रोज टेलिव्हिजन वरती येतोय, रोज बातम्यांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचतोय. त्याला 20 वर्षांचा प्रवास खरं तर जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. कारण ज्यावेळेला दूरदर्शन आणि ETV मराठी हे दोनच चॅनल्स आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये होते, बातम्यांच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत होतो. आणि ETVला ज्यावेळेला हा प्रवास सुरू झाला तिथून आजपर्यंत एक गोष्ट जी कधीही बदललेली नाहीये ती म्हणजे योग साधना. क्या बात. कारण योग साधना करत 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 या गोष्टी पचवणं सोपं जातं. कारण रोज बातम्यांच्या माध्यमातून अनेक निगेटिव्ह गोष्टींशी सामना करावा लागतो. अनेक निगेटिव्ह बातम्याच आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत जातात. मात्र स्वतःला नेहमी ताजतवानं, फिट आणि व्यवस्थित ठेवण्यासाठी गेली 20 वर्ष योग साधना अजूनही सुरू आहे. आणि अगदी 2 वर्षांपूर्वी MA इन योगशास्त्र सुद्धा मी कंप्लीट केलेलं आहे, मी आणि माझ्या वाईफने. क्या बात है. कारण ती काळाची गरज आहे असं मला वाटतं. त्यामुळे आज वय त्यांनी विचारलं होतं थोड्या वेळ आधी, जे डायरेक्टली नाही विचारलं त्यांनी. किती वय आहे? 43. 43 इयर्स ओल्ड आय एम राईट नाउ. आणि येस, आणि 20 वर्ष जे आहे ते पत्रकारितेला झालेत. कारण ETV मराठी, झी24 तास, TV9 मराठी, मी मराठी, लोकशाही मराठी, जय महाराष्ट्र, नेटवर्क 18, ABP माझा, आणि आता ॲज अ मॅनेजिंग एडिटर फॉर लोकशाही मराठी. सो 20 इयर्स, नो ब्रेक, एव्हरी डे ऑन टेलिव्हिजन. कारण काही वर्षांपूर्वी एका कलाकारानं मला सांगितलेलं होतं, स्मिता तळवलकर त्यांचं नाव आहे, आणि त्यांनी मला एक टिप दिलेली होती की विशाल, आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्यातला एकही दिवस जर तुम्ही टेलिव्हिजनवर आला नाहीत तर लोक तुम्हाला विसरतात. कलाकारांनाही ते कदाचित पटेल, तेच पत्रकारांनाही पटेल. कारण 8 दिवस जर तुम्ही टेलिव्हिजनवर नाही आलात तर लोक तुम्हाला नाही ओळखत. त्यामुळे ते सातत्य टिकवण्यासाठी
तो कॉन्फिडन्स टिकवण्यासाठी रोजचं वाचन, अभ्यास जो आजही करावा लागतो. अनेक पॉलिटिकल लीडर्स किंवा सेलिब्रिटींचे इंटरव्ह्यूज घेत असताना तुम्हाला सातत्यानं अपडेट राहावं लागतं, कारण कुठल्या क्षणाला कोण काय प्रतिप्रश्न करेल याला तोड नसते किंवा ते चॅलेंज कधीही येऊ शकतं. त्यामुळे मला वाटतं की इतकंसं पुरेत की 20 इयर्स मध्ये काय घडलं आणि तसंच्या तसं राहण्यामागचं कारणही तेच आहे, कारण रोज नवीन स्पर्धा आहे, रोज नवीन कलाकार आहेत, रोज नवीन पत्रकार आहेत. त्यामध्ये तुमचं स्वतःचं आयडेंटिटी टिकवून ठेवणं आणि त्यासाठी फिजिकल आणि मेंटल फिटनेस राखणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि ही काळाची गरज आहे. क्या बात आहे. तुम्हाला महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे, ते म्हणजे लोक असं न्यूज चॅनलला कुठल्याही असू द्यात, कुठल्याही न्यूज चॅनलला किंवा कुठल्याही अँकरला नावं ठेवतात आणि हा. नावं ठेवताना म्हणतात हा पत्रकार एका विशिष्ट पक्षाचा आहे, तो एका विशिष्ट पक्षाचा आहे. तर हे कितपत खरं आहे? कारण एक पत्रकार म्हणून मला तरी माहिती आहे की कुठल्याही पत्रकाराची जात नसते, धर्म नसते. तुमचं यावरती काय मत आहे? बरं, माझं म्हणणं आहे की जगामध्ये जगत असताना तुम्ही कुठल्याही क्षेत्रात काम करा, म्हणजे अक्षरशः त्यांनी निवडलेलं क्षेत्र असेल, ज्यूस सेंटर असेल, ज्यूस में मिलावट होती है हे बोलायला लोक कमी करणार नाही. आता जे आपले मेन स्पॉन्सर आहेत की तसंच पत्रकाराचं देखील आयुष्य आहे, ती खरं तर भेळ आहे. कारण तुम्ही प्रत्येक फ्लेवरच्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवत असतात, त्यावेळेला टॅग लागणं याच्यापासून तुम्ही सुटू शकत नाही. कारण जसं आपण थेटपणे एखाद्या कलाकाराला म्हणतो की तू अमुक एक कलाकारासारखा दिसतोस किंवा तू याला कॉपी करतोस, हेही तर टॅग लावणंच झालं. तसंच पत्रकारांचं देखील आहे, कारण पत्रकार ज्यावेळेला निर्भीडपणे काम करत असतात, कधीतरी तुमचं पर्सनल ओपिनियन हे टेलिव्हिजनवरती दिसू शकतं, कारण आपण माणूस आहोत. मग त्यावेळेला मी भाजपची बाजू घेतोय का, मी काँग्रेसची घेतोय का, राष्ट्रवादीची घेतोय का, या संदर्भातले टॅग्स लागतात. पण मला एकच गोष्ट आवडते, सातत्यानं चालत राहा, लोकांच्या टीकेला फार महत्व देऊ नका. कारण आज माझ्याबद्दल या क्षणाला जे तुमचं ओपिनियन आहे ते कदाचित तासाभरानंतर बदललेलं असेल, त्यामुळे कोणाला किती सिरियस घ्यायचं. आणि खरोखर सांगतो की पत्रकार दिवस रात्र काम करत असतो. इथल्या अनेक लोकांना माहिती नसेल की ज्यावेळेला एखादा पत्रकार किंवा टेलिव्हिजन न्यूज अँकर हा सकाळी 6च्या बातमीपत्रामध्ये तुम्हाला लाईव्ह दिसतो, त्यावेळेला त्याचा प्रवास सकाळी 4 वाजता घरून सुरू झालेला असतो. तो पहाटे 4ला उठतो, 5ला मेकअप करतो, 6 वाजता तुमच्या घरापर्यंत येतो. रात्री ज्यावेळेला मी 11 ते 12चं माझं लास्ट बुलेटिन करून निघत असतो, त्यावेळेला 12ला आपण मेकअप काढत असतो, 1, 1:30, 2 वाजता आपण घरी पोहोचत असतो. मेहनत प्रचंड आहे. एक अर्धा तास किंवा 1 तास तुम्ही टेलिव्हिजनवर दिसाल किंवा दर तासाला तुम्ही अर्धा तास दिसत असता, मात्र त्यामागे सातत्यानं आपण काम करत असतो, त्याच्याकडे दुर्लक्ष होतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की पत्रकारिता करत असताना सेल्फ ओपिनियन पेक्षा समाजाला काय हवंय, काय सत्य त्यांना ओळखायचंय किंवा ते जाणून घ्यायचंय, यासाठी जर तुमची कळकळ असेल तर मला वाटतं कोणाला पटवून सांगण्याची गरज नाही की तुमच्यावर एखाद्याचा इन्फ्लुएन्स आहे का किंवा तुम्ही अमुक एक पक्षाला त्यांच्या बाजूने किंवा त्यांच्या विरोधात बोलताय का, हे सांगण्याची गरज नाही. सातत्यानं काम करत राहा. टीका हा अविभाज्य घटक आहे आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातला. तुम्ही कुठल्याही प्रोफेशन मध्ये असा, स्त्री असेल तर कॅरेक्टरवर बोललं जातं, जर तुम्ही शिक्षिका असाल तर तुम्हाला शिकवता येत नाही हेही शिकवणारे लोक तुम्हाला भेटतात. किंवा जसं मी ज्यूसचं उदाहरण दिलं की तुमच्या ज्यूस मध्ये मिलावट आहे हे सांगायला काय लागतं, मात्र त्याच्यासाठी असलेलं रॉ मटेरियल आणण्यापासून ते एंड प्रोडक्ट एखाद्याच्या टेबल पर्यंत जाईपर्यंत असलेली मेहनत ही त्या त्या व्यक्तीलाच माहिती असते, इतरांना त्याची किंमत नसते. त्याच्यामुळे कोणी तुम्हाला टॅग केलं, तुम्हाला ट्रोल केलं किंवा तुमच्याबद्दल वाईट बोललं तर असा टॅग लागून कुणाचंही आयुष्य संपत नसतं. माझं म्हणणं आहे, आपल्या ध्येयावरती लक्ष ठेवा, तिथपर्यंत पोहोचण्यासाठीची प्रचंड मेहनत करा, सक्सेस तुमचं. असं म्हटलं जातं, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में चांद होती है. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में चांद होती है. हौसला हारने से कुछ नहीं होता, पंखों से उड़ान होती है, पंखों से उड़ान होती I है. agree. आणि अशीच पंख मजबूत करून आज गेल्या 20 वर्षांपासून मला वाटतं विशालजी या क्षेत्रामध्ये आहेत. विशालजी, आता तुम्ही बोलता बोलता म्हटले की तुम्ही जळगावचे आहात, करेक्ट ना? येस. तर तुम्ही जळगावचे आहात. तुम्ही बोलताना ज्यावेळेस ऍज अ न्यूज अँकर म्हणून तुम्ही स्टार्टिंगला गेले होते, न्यूज अँकर म्हणून तुम्ही फर्स्ट याला न्यूज चॅनल वरती गेले होते, त्यावेळेस तुम्हाला असं कोणी म्हटलं का की तू जळगावचा आहे, तू खानदेशचा आहे, मग तुझं ट्युनिंग जगाशी वेगळं आहे, तुझी भाषा जगाशी वेगळी? तुम्हाला असं कोणी म्हटलं होतं का? भाषेवरून तुम्हाला कोणी डिवसलं होतं का? आज महाराष्ट्र दिने म्हणून हे विचारतात, कारण आपली मराठी भाषा वळवावी तशी वळत असते. खरोखर आहे. महाराष्ट्र दिनाच्या खरं तर सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा. आणि एक गोष्ट सांगावीशी वाटते की आपला महाराष्ट्र राज्य
दर कोस आणि मैलावरती भाषा बदलत असते. प्रभूची भाषा वेगळी आहे, पुणेकर असलेल्या पुष्कर जोगची भाषा वेगळी आहे. विशाल पाटील ज्यावेळेला खानदेशला रिप्रेझेंट करतो त्यावेळेला मला खानदेशी पण येतं, मला अहिराणी पण येतं. मात्र ज्या वेळेला एक न्यूनगंड हा प्रत्येकामध्ये असतो, कारण ज्यावेळेला तुम्ही नॅशनल टेलिव्हिजनवरती काम करता, रिजनल चॅनलमध्ये काम करत असतात, त्यावेळेला भाषेवरती घाला हा होणार यात कुठेही शंका नाही. जळगाव सारखं शहर सोडून ज्यावेळेला मी पुण्यात आलो, पुण्यामध्ये रानडे इन्स्टिट्यूटमध्ये पत्रकारितेची डिग्री घेण्यासाठी म्हणून मी त्या ठिकाणी ऍडमिशन घेतलेलं होतं. आणि जळगावच्या लोकल चॅनलला मराठी हिंदी मी काम करतच होतो. पुण्यात आल्यानंतरही मी तिथल्या आणखी एका लोकल चॅनलला काम करायला सुरुवात केली. तेव्हा मला पहिला प्रश्न विचारला गेला होता की तुम्ही खानदेशी आहात, तुम्ही पाटील आहात, पण आमचा जो व्ह्युअर आहे तो सगळा सदाशिव पेठी आहे, तुम्हाला एक्सेप्ट केलं जाणार का? तुम्ही काय म्हणाल? मी त्यांना म्हटलं होतं की महाराष्ट्र एक्सेप्ट करेल, देशही एक्सेप्ट करेल, कारण आय वॉज द फर्स्ट. क्या बात आहे, एकदा जोरदार टाळा होऊन जाऊ द्या. I was the first television anchor who used to anchor for ETV मराठी. ETVचे 12 न्यूज चॅनल्स होते त्यावेळेला, आणि ETVच्या 12 न्यूज चॅनल्सचं काम हे रामोजी फिल्म सिटी मधून चालायचं. आणि आय वॉज द फर्स्ट टेलिव्हिजन अँकर हु यूज टू अँकर फॉर देअर 7 न्यूज चॅनल्स. कारण भाषेला म्हणजे खानदेश, विदर्भ, मराठवाडा असं डिवाइड न करता ज्या वेळेला सगळ्यात आधी मी मराठी न्यूज अँकर म्हणून जॉईन केलं, तिथलं जे प्रोनाऊन्सिएशन सेल होतं त्यांना एक गोष्ट माहिती होती की याला हिंदी येतं. आणि एक दिवस अचानक राजस्थानमध्ये काम करत असलेली हिंदी न्यूज अँकर आणि तिला चक्कर येऊन ती खाली पडली. आताच्या 24 तास चॅनल्स मध्ये आपल्याला व्हिज्युअल्स चालवता येतात किंवा बॅटिंग करणं वगैरे या सगळ्या गोष्टी ट्रेंडिंग आहेत. मात्र त्या क्षणाला एक सर्वात मोठी गोष्ट घडली की अचानकपणे प्रोनाऊन्सिएशन सेलचे जे हेड होते त्यांनी मला सांगितलं की टेक ओव्हर दिस बुलेटिन आणि तुम्हाला हिंदी मधून अँकरिंग करायचं आहे. आणि त्यावेळेला वसुंधरा राजे मुख्यमंत्री होत्या राजस्थानच्या, आणि अचानक त्यांचं लाईव्ह करायला मिळालं. मात्र त्यानंतर एक घटना घडली जिनं आयुष्य बदलवलं. आणि आयुष्य बदलवणारी ती घटना म्हणजे ज्या वेळेला वसुंधरा राजे पुन्हा ETV न्यूज जे राजस्थान होतं त्याच्यावरती येण्यासाठी विचारायचं, विशाल होगा तो मैं लाईव्ह जाऊंगी. बिहार न्यूज चॅनल होतं ज्यावेळेला मराठी आणि बिहारी किंवा उत्तर भारतीय हा संघर्ष सुरू होता, त्यावेळेला बिहार न्यूज चॅनलला लालू प्रसाद यादव यांची मुलाखत घेण्याची पण संधी मिळाली. आणि त्यांना मी त्यावेळेला सांगितलेलं होतं, जाके अपने स्टेट में भी जाके बता देना की एक मराठी माणूस जो पाटील आहे तो तुमची हिंदीतून मुलाखत घेतोय, त्याच्यामुळे हिंदी मराठी वाद न करता आपण सगळे भारतीय आहोत, प्रत्येकाला प्रत्येक भाषेचं ज्ञान हे असायलाच हवं. त्यामुळे खानदेशी भाषेबद्दल बोललं गेल्यानंतर आज नॅशनल टेलिव्हिजन वरती ज्यावेळेला मी हिंदीतून अँकरिंग करेन किंवा मी इंग्रजीतून अँकरिंग करेल, तर नोबडी नोज आय एम फ्रॉम अ व्हेरी स्मॉल टाउन विच इज कॉल्ड ॲज जळगाव, आणि ते खानदेशात येतं याचा विसर पडतो. कारण भाषेवरती तुमचं प्रभुत्व असेल तर तुम्ही भारताचे म्हटले जातात, त्यावेळेला तुम्ही खानदेशी किंवा जळगाव किंवा महाराष्ट्राचे गणले जात नाही. हा माझा पर्सनल अनुभव आहे. त्यामुळे भाषा समृद्ध आहे, ती शिकत राहा. कारण ज्यावेळेला माझे तेलुगू मेकअप आर्टिस्ट होते त्यावेळेला मला त्यांच्याकडनं तेलुगू शिकायला मिळालं. ज्यावेळेला बंगाली मेकअप आर्टिस्ट होते तर मला बांगला देखील शिकायला मिळालं. सो एक कायम फायदा होत राहिला की जसे पुष्कर मराठीतले मित्र आहेत तसे शाहरुख हिंदीतले मित्र आहेत. कारण सर्वाधिक मुलाखती आजपर्यंत टेलिव्हिजनवरती शाहरुखच्या करण्याचा मानही मला मिळाला. जे सगळ्यात महत्वाचे अभिनेते तेही माझे एकेकाळचे खूप चांगले मित्र होते. कारण तेलुगू इंडस्ट्री ही फार वेगळ्या पद्धतीनं काम करते. मात्र मला तेलुगू शिकवण्यामध्ये सर्वाधिक स्वागत नावाचे माझे मेकअप आर्टिस्ट होते, ज्यांनी मला तेलुगू त्यावेळेला शिकवलं. कारण छोट्या छोट्या गोष्टी असायच्या की ते मराठीतून नाही विचारता यायचं त्यांना की तुम्ही जेवला आहात का, सहज म्हणून आम्ही विचारतो भोजनम चेसरा, तेलुगू उस्तुंदी अर्थमाइंदी माట్లాడతాను प्रॉब्लेम. कारण काय जोरदार टाळा होऊन जाऊ द्या. थँक्यू. अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून तुमच्याकडे खरंच बघावं असं मला वाटतं. खूप इंटेलिजन्स तुम्ही आहात. थँक्यू. तुम्हाला आणखीन एक मला बोलायचं आहे. आम्ही तुम्हाला मराठीमध्ये, एकच मिनिट तुम्हाला पण संधी मी देतो, आम्ही तुम्हाला मराठीमधून किंवा हिंदीमधून प्रेक्षकांनी बघितलं असेल, कारण मी हिंदीमध्ये तुम्हाला कधी बघितलं नाही. आणि प्रेक्षकांनी, मला वाटतं कुठल्याच प्रेक्षकांनी तुम्हाला तुमची जी तिकडची खानदेशकडची जी भाषा आहे, मला वाटतं हे गाणी तुमची भाषा आहे तिकडची जळगावकडची,
जर तुम्ही समजा आता एक कल्पना करा की तुम्ही लोकशाही मराठीवरती आहात आणि तुम्ही एखादी बातमी खानदेशी भाषेतून देताय, तर ती कशी द्याल? प्लीज, तुम्हाला संपूर्ण भारत बघतोय, एकदा ती देऊन दाखवा कशी तुम्ही निश्चितच आहे. present मात्र कराल. आता खरोखर सांगू का, 20 वर्ष झाले जळगाव सोडून आणि आता खानदेशी खरोखर तसं नाही फार बोलतायत. पण किंवा- थोडं तरी, कारण आम्ही तुमचं खानदेशी ऐकलेलंच नाहीये. आम्हाला बघायचंय जो विशाल पाटील इतका सुंदर प्रोनाउन्सिएशन सहित मराठी बोलतो, अगदी सदाशिव पेठेतली, तर त्या विशाल पाटलाची आम्हाला या ठिकाणी अहिराणी एकदा बघायची आहे. अहिराणीमधून बोलताना खरं तर जळगावला जर तुम्ही गेला असाल आणि जळगावला गेल्यानंतर मोस्टली तिकडे वरणबट्टी वांग्याची भाजी जी. हे तिथलं पेटंट आहे खरं तर, जे इतरांकडे नाहीये. आणि खरं तर आता अहिराणी खरोखर येत नाही, कारण त्याच्यात फार मिस्टेक होतील आता, कारण मराठी इतकं सुधारत सुधारत तिथपर्यंत आलेलं आहे आणि त्याचं जर ग्रामर पकडायला गेलो आपण तर मात्र मुश्किल होईल मला त्या संदर्भात बोलणं. मात्र कुडी गेलता, काय करायला, काऊन गेलता, म्हणजे आता मिक्स होतंय ते विदर्भ वगैरे पण सगळं त्याच्यामध्ये. मात्र ज्यावेळेला वरणभट्टी वांग्यानी भाजी खायला येतोस खरे जळगावल्यालास तर आमच्याकडनं नक्की तुला आम्ही ते खावाडू आणि तुला तिथून जावाडू. दॅट इज त्या बात एकदम होऊन जाऊ द्या. थँक्यू. सो बातम्यांमध्ये तो प्रयोग नाही करून बघितला, मात्र जनरली मी आजही भावा बहिणीशी मित्र मैत्रिणींशी बोलताना कधी कधी तो खानदेशी टोन येतो. क्या बात आहे. विशालजी, तुम्हाला आणखीन एक विचारायचं आहे. आता मध्ये आपले लोकशाही मराठी टीव्ही वरती काही काळ बंद होतं. येस. कमलेशजी सुतार त्यावेळेस संपादक होते, मला असं वाटतं. कमलेशजी सुतार नेहमी म्हणतात बोलताना, काळा पेन निळीशाही, आम्ही कोणाला भेट नाही लोकशाही. कमलेशजी सुतार आता मला वाटतं G24 तासला आहेत कदाचित, परंतु लोकशाहीला बंद करण्यामागचं तुमच्या मतानुसार खरं कारण काय? तुम्ही त्याचे आता मॅनेजिंग डायरेक्टर आहात. तुम्ही त्याआधी त्याच्या चॅनेलवरती काम केलं होतं, ज्यावेळेस मला वाटतं मी इंटरव्ह्यू द्यायला आलो होतो लोकशाहीला येस. त्यावेळेस पण. आणि त्यानंतर तुम्ही पुन्हा दुसऱ्या चॅनलला गेलात आणि त्यानंतर ही सगळी प्रकरणं घडली. तर यावरती तुमचं काय मत आहे की कुठेतरी लोकशाहीचा गळा घोटला जातोय का, किंवा कुठेतरी चॅनेल चुकीचं होतं, किंवा काय हे नेमकं प्रकरण काय? बरं, फ्रीडम ऑफ स्पीच हे सगळ्यांना आहे. मात्र एक खरं सांगेल, तुम्ही कुठल्याही क्षेत्रात काम करत राहा, तुमच्या अधिकारांबद्दलची जाणीव तुम्हाला असणं हे अत्यंत गरजेचं आहे. लोकशाहीच्या बाबतीत घडलेला जो प्रकार होता की किरीटजी सोमय्या यांचा एक वादग्रस्त व्हिडिओ त्यावेळेला न्यूज चॅनलनं चालवला, त्यावेळेला संपादक म्हणून माझी जबाबदारी नव्हती, संपादक म्हणून कमलेशजी सुतार त्यावेळेला काम करत होते. मात्र एक गोष्ट आहे की ज्यावेळेला आपण टेलिव्हिजन या माध्यमातून काम करत असतो त्यावेळेला सातत्यानं तुमच्यावरती कॅमेराज असतात. एखादी बातमी प्रसारित करत असताना त्याच्या नियमांबद्दलही तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ज्यावेळेला तो व्हिडिओ दाखवण्यात आला त्यावेळेला तो ब्लर केला गेलेला होता का, त्या व्हिडिओची पुष्टी तुम्ही करताय की नाही करताय, या संदर्भातला नियम डावलला गेला होता का, डावलत असताना सगळ्यात पहिली गोष्ट कुणी कुणाच्या पर्सनल आयुष्यात काय करावं याचे अधिकार हे तुम्हाला दिलेले असतात. जर तथाकथित संवाद त्यावेळेला व्हिडिओ कॉलवरती झाला असेल किंवा ज्या प्रकारचा अश्लील व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न झाला, हे प्रत्येकाचं पर्सनल आयुष्य आहे. टेलिव्हिजनवर किती दाखवावं याला थोडेसे लिमिटेशन्स आहेत. त्याचबरोबर ते दाखवताना त्याचे काही नियम आहेत, कारण लहान मुलं, कुटुंब हे न्यूज चॅनल पाहत असतात, त्यांच्यावरती त्या व्हिडिओचा होणारा परिणाम याचा विचार केला गेला होता का? आणि त्याही पुढे जाऊन आज आपण टेक्नॉलॉजी बघतोय, उद्या असा एखाद्याचा व्हिडिओ आल्यानंतर तो AI निर्मित आहे किंवा त्या व्हिडिओतला माणूसच मी नाही हे सांगण्या इतपत तर आजकाल राजकारणी मंडळी, सेलिब्रिटी मंडळी हे सगळेजण तितके हुशार आहेत. त्यामुळे दाखवताना मीडिया इथिक्सचा आपण गैरवापर करतोय का याचा जर विचार केला तर अशा प्रकारचा प्रसंग कुठल्याही न्यूज चॅनलला करावा लागणार नाही. राहिला प्रश्न लोकशाहीचा गळा घोटला जातो आहे का, माझं म्हणणं आहे आपण 24/7 वी आर कवर्ड विथ न्यूज चॅनल्स, वी आर इन फ्रंट ऑफ द कॅमेराज. जरी तुम्ही टेलिव्हिजनचे कॅमेराज बंद केले तरी इथले सीसीटीव्ही काम करताना दिसतात. त्याच्यामुळे आपण समाजामध्ये वावरत असताना काय करतोय काय नाही करत याचं भान थोडंसं ठेवलं तर असे प्रसंग टळतील. कारण बातमी काय आहे तर माणसानं कुत्र्याला चावलं की कुत्र्यानं माणसाला चावलं इथपर्यंतची बातमी ठीक आहे. एखाद्याच्या पर्सनल आयुष्यामध्ये जाऊन ते व्हिडिओज दाखवणं किंवा त्यावरती TRP कमवणं या बाबतीत मी स्वतः तरी प्रूव्ह नाहीये. त्याच्यामुळे मला वाटतं की जे सर्वसामान्यांच्या आयुष्यावरती इम्पॅक्ट करेल त्या गोष्टी या बातम्या आहेत.
मात्र एखाद्याच्या पर्सनल आयुष्यात त्यानं काय केलेलं आहे ही जर बातमी वाटत असेल तर त्या पत्रकारितेवरती मला प्रश्नचिन्ह उपस्थित करावं असं वाटतं. तुम्हाला आणखीन एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे आपण लाईव्ह बुलेटिन्सला असतो. आपण सगळ्यालाच माहिती आहे की पीसीआर मध्ये काय असतं, एमसीआर मध्ये काय असतं. आपण बुलेटिन्स अँकरिंग करतो, आपल्या समोर टीपी असतं, टॅली प्रमोटर असतं. तर कधी कधी असं होतं आपण बोलत असतो आणि अचानक टेलिप्रमोटर वरची स्क्रिप्ट गायब होते. तर तुमच्यासोबत असं कधी झालंय का? माझ्यासोबत तर भरपूर वेळा असं झालेलं आहे. तर त्यावेळेला तुम्ही कसं म्हणजे मॅनेज करता, कसं काय हे नेमकं? बरं, टेलिप्रॉम्प्टर हा खरं तर कालबाह्य होत चाललाय असं मी सांगेन आताच्या टेलिव्हिजनमध्ये. कारण फक्त आता हेडलाईन्स वाचणं किंवा बातम्या वाचणं इथपर्यंत नाही. काही वर्षांपूर्वी ज्यावेळेला दूरदर्शन होतं, दूरदर्शनच्या काळामध्ये ठराविक बातम्या, त्या बातम्यांच्या पलीकडे आपण जात नव्हतो. त्यावेळेला फोनो घेणं, लाईव्ह घेणं हे फार कमी होतं. जसजसा ट्रेंड चेंज होत गेला, 24/7 न्यूज चॅनल्स येत गेले, त्यावेळेला आपोआपच रिपोर्टर्सचं लाईव्ह घेणं, फोनवरती एखाद्याची प्रतिक्रिया घेणं हे फार सोपं होत गेलं. मात्र ज्यावेळेला टेलिप्रॉम्प्टरवरनं एखादी बातमी उडते त्यावेळेला काय होतं, सगळ्यात आधी तुमच्या चेहऱ्यावरती एक्सप्रेशन येतात की एखादी बातमी गेली आहे आणि आता पुढे काय. कानातून सातत्यानं तुमच्या ईपी मधून पीसीआर वाले लोक गप्पा गोष्टी करत असतात. पण मी आज सिरियस बातमी नाही सांगणार. काही वर्षांपूर्वीचा एक आमचा व्हिडिओ आहे, राखी सावंतचा मी घेतलेला इंटरव्ह्यू. अच्छा. आणि राखी सावंतचा इंटरव्ह्यू घेणं याच्यासारखं दिव्य नाही. प्रभूला जास्त माहितीये की ती काय बोलू शकते, त्याला किती आता मी विचारणारच आहे. unpredictable त्याला पण बोलतं करणार आहेत आम्ही. त्याला भागात बघणार आहे टोटल. अनप्रेडिक्टेबल असलेल्या राखी सावंतचा इंटरव्ह्यू करत असताना घडलेला एक प्रसंग की टेलिप्रॉम्प्टर वगैरे हे ते सगळं गुंडाळून ठेवून द्यावं लागतं अच्छा. आणि आयुष्यात तुम्हाला जे आहे त्याला सामोरं जावं लागतं. राखी सावंतचा इंटरव्ह्यू सुरू होता. प्रसंग होता कुठला तर ज्या वेळेला तनुश्री दत्ताने तिच्यावरती केलेले आरोप आणि राखी सावंतने त्याला दिलेलं उत्तर, असा सगळा प्रसंग होता. शी वॉज सिटिंग इन फ्रंट ऑफ मी आणि मी तिला विचारलं, राखी सावंतचा बलात्कार कसा काय होऊ शकतो? राखी सावंतचा बलात्कार करण्याची हिंमत कुणामध्ये? आणि लैंगिक अत्याचार तनुश्री दत्ता राखी सावंतवर का करणार? राखी सावंतने सांगितलं त्यावेळेला दिलेलं उत्तर, ती बोलते ते चमत्कार, मी बोलते ते बलात्कार. आणि अख्खा पीसीआर हसतोय, कानात लोकही हसतायत. मग नंतर पुढच्या प्रश्नाला उत्तर देताना राखी सावंत बोलते की विशालजी, माझ्या बरोबर एवढा मोठा कांड झाला, आता माझ्याशी लग्न कोण करणार? आणि लाईव्ह इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही काय एक्सप्रेशन देणार? बरं, सगळे हसताय, मी टेलिव्हिजनवरती माठ सारखा. आणि मग ती म्हणते, हॅलो विशालजी, आय एम नॉट प्रपोजिंग यू, ओके, बिकॉज आय नो यू आर. टाळ्या होऊन जाऊ द्या. म्हणजे प्रतिप्रश्न काय येईल हे सांगता येत नाही. त्यावेळेला टेलिप्रॉम्प्टर तुमची मदत करत नाही, कारण तो प्रसंग तुम्हाला हाताळायचा असतो. त्याच्यानंतर तिने मला विचारलं की आप कभी पब्स में गए हो, पार्टीज कैसी होती आपको मालूम है? आणि मी म्हटलं हो. नाही, आय नो यू नेव्हर व्हिजिटेड देअर बिकॉज यू आर अ शरीफ माणूस. म्हणजे समोरचा गेस्ट तुम्हाला काय विचारेल, काय त्याच्यावरती रिॲक्शन येईल हे सांगता येत नाही. त्यावेळेला टेलिप्रॉम्प्टर काम करत नाही. आणि टेलिप्रॉम्प्टर गेल्यानंतर सगळं सिरियसली ऐकत बसणं, ऐकणं आणि त्याला सामोरं जाणं इतकंच तुमच्या पुढे पर्याय असतो. एक रिपोर्टर होता, मी मुद्दाम चॅनल आणि रिपोर्टरचं नाव घेत नाही आता. त्या रिपोर्टरला मी विचारलं की त्या ठिकाणी आग लागलेली आहे, आग विझवण्यासाठीचे काय प्रयत्न सुरू झालेत? तर मला आमचाच रिपोर्टर सांगतो, अग्नी स्मशानाच्या गाड्या त्या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत आणि अग्नी स्मशानाच्या गाड्या आग विझवण्याचं काम करताय. म्हणजे माझ्या डिक्शनरीमध्ये भर पडलेला नवीन शब्द होता की अग्नी स्मशानाच्या गाड्या कुठल्या असतात? अग्निशमक दलाच्या गाड्या असतात आणि त्या आग विझवण्यासाठी त्या ठिकाणी जातात. त्याच्यानंतर एक वेल क्वालिफाईड रिपोर्टर वॉज इन फ्रंट ऑफ मी आणि मुंबईचे मोटरमन्स आणि त्यांनी त्यावेळेला स्ट्राईक केलेलं, तर मुंबईकर अडकलेले होते आणि सगळे म्हणजे प्लॅटफॉर्मवरती प्रचंड प्रमाणात गर्दी होती. आणि तुम्ही लाईव्ह करत असताना मी विचारलं की सध्या मुंबईकरांची अवस्था काय आहे? तर सो कॉल्ड रिपोर्टर मला सांगतो, मुंबईकरांची पाठून पुढून लागली आहे. म्हणजे हे मराठीतलं भर मला नवीन पडत होतं की असंही रिपोर्टिंग असतं, असेही शब्द असतात. मी रोज डिक्शनरीमध्ये नवीन शब्द लिहायचो की हे काय बोलतात, कशासाठी बोलतात. त्याच्यानंतर सय्यदिना म्हणून खूप मोठे धर्मगुरू होते, त्यांचा मृत्यू झाला होता. आणि सय्यदिनांच्या मृत्यूनंतर आमची एक फिमेल रिपोर्टर त्या ठिकाणी होती
आणि फिमेल रिपोर्टर लाईव्ह देताना म्हणजे टेलिव्हिजनवरती आपण माठ चेहऱ्याने बघत असतो की आपण फार सिरियस बातम्या देतोय, मागे काय घडतंय हे आपल्याला सगळ्यांना माहिती असतं. आणि ती रिपोर्टर मला मी विचारलं तिकडे की इतक्या मोठ्या प्रमाणात मृत्यू झालेले आहेत, तिथले काय अपडेट्स आहेत आणि काय असा प्रसंग घडला की ज्याच्यामुळे इतक्या लोकांना प्राण गमवावे लागले. तर तिने सांगितलं काय नाही, लोक या ठिकाणी आले, एकमेकांवर चढले आणि मेले. म्हणजे नॅशनल टेलिव्हिजनवरती या प्रकारची भाषा. बरं, त्यातही तुम्ही माठ चेहऱ्याने त्याच्याकडे बघत की धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी, वळूयात पुढच्या बातमीकडे. दिस इज हाऊ दिस इंडस्ट्री वर्क्स. आपला धर्मच येतो, कुणी किती जरी चुकलं तरी आपल्याला शेवट धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. बोलूयात पुढच्या बातमीकडे. आपण नेहमी असं म्हणतच असतो. त्यामुळे असे प्रसंग अनेक आले. मात्र मला वाटतं ना की भाषेवरती प्रभुत्व असेल तर तुम्ही ते प्रसंग घेऊन जाऊ शकतात. एक खूप सिरियस हे होतं की ज्यावेळेला 26/11चा हल्ला घडला आणि हल्ला घडल्यानंतर पटापट पटापट बातम्यांचा ओघ येत होता आणि त्या बातम्यांमध्ये मला एकाने सांगितलं की दहशतवादी हल्ला घडलाय, जो घडलेला नव्हता. दहशतवादी हल्ला घडण्याची शक्यता हे मी ANI आणि PTIच्या टेकवर वाचून गेलेलो होतो. त्यावेळेला मला कानात 4दा सांगतायत की अरे हल्ल्याची बातमी आहे, ब्रेकिंग वाच. मात्र ती ब्रेकिंग मी तोपर्यंत वाचली नाही. मला त्यांनी विचारलं ग्राफिक्स चुकीचं जात आहे का, त्याच्यावरती तुला दिसत नाही का, तुझा टेलिप्रॉम्प्टर गेलाय का. पण दहशतवादी हल्ल्याची शक्यता आणि हल्ला झालाय यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आणि ज्यावेळेला एक वृत्तनिवेदिका इतकी मोठी चूक करते त्यावेळेला परिणाम हे देशाला भोगावे लागतात. त्यामुळे माझं म्हणणं आहे की जर त्या खुर्चीवर बसणार आहात तर खूप शांततेनं, खूप व्यवस्थित, वेल इन्फॉर्म्ड आणि एखाद्या चॅनलवरती एखादी बातमी एखाद्याचं आयुष्य 365 डिग्री बदलू शकते या सिरियसनेसने बसलात तर मग टेलिप्रॉम्प्टर असो किंवा नसो, तुमच्या जो बातमी असो किंवा नसो, तुम्हाला 24 तास चॅनल्स मध्ये काम करायचंय तर तुम्ही वेल इन्फॉर्म्ड असायला हवे, एवढंच सांगावं असं वाटतं. क्या बात आहे विशालजी. तुम्ही मगाशी म्हणालात की या ठिकाणी जळगावचा टोन माझ्याकडून येत नाही, मी खूप स्वतःमध्ये चेंजेस केले. परंतु हे चेंजेस करत असताना, कुठलंही पाऊल तुम्ही उचलत असताना, तर त्यामध्ये प्रत्येक वेळेस आपल्या आयुष्यामध्ये कठीण प्रसंग येतात. तुमच्या आयुष्यामध्ये असा कुठला एखादा कठीण प्रसंग आला का की ज्यामुळे तुम्ही पुरते खचून गेला आणि आता वाटलं की नको, मला आता अँकरिंग करायची नाही, किंवा काय असा कुठला एखादा प्रसंग आलाय का? असे अनेक प्रसंग आले खरं तर. कारण रोज तुम्ही टेलिव्हिजनवरती जाता आणि टेलिव्हिजनमध्ये रिजेक्शन किंवा तुमच्यावरती होत असलेली टीका हे रोजच आहे. म्हणजे मी एक सांगेल की तो ऍक्टर असू द्या, अँकर असू द्या, तो टेलिव्हिजनवर गेला की सगळ्यात पहिले त्याच्या फेसमध्ये सिमिलॅरिटी आहे का, त्याचं नाक थोडं छोटं आहे, मोठं आहे, त्याचे केस थोडे कमी आहेत, त्याचे जास्ती आहे, किंवा तुमचा रंग काळा आहे, तो गोरा करण्यासाठी 4 लाईट एक्स्ट्रा लावावे लागणार. अशा अनेक प्रकारच्या टीका होतात. मात्र त्या टीकांना डावलून जो पुढे गेला तोच सक्सेसफुल झाला असं मला पर्सनली वाटतं. आणि खचून जाण्याचे प्रकार अनेकदा आले. कारण टेलिव्हिजनवरती डिबेट करत असताना काही वर्षांपूर्वी झालेला आरोप जो मनाला खूप लागला. कारण जळगाव सारखं शहर सोडून तुम्ही आई वडील यांच्यापासून सगळं लांब राहून मुंबईमध्ये स्वतःच्या अस्तित्वाची लढाई लढत असतात. आणि एका डिबेटच्या वेळेला, मी त्या पक्षांचे नावं किंवा प्रवक्त्यांचे नावं नाही घेणार यावेळेला, मात्र एक सगळ्यात मोठा आरोप झाला, अरे विशालजी तो म्हणजे एका अमुक एक पक्षाचा प्रवक्ता झालेला आहे आणि त्याला 2 फ्लॅट दिलेले आहेत, त्या 2 फ्लॅटमुळे तो आता त्याच पक्षाची बाजू घेतो. रात्रीचे 2 वाजलेले, मी पॅकअप करून घरी निघालेलो होतो. घरी गेल्यानंतर मी ऑड गोष्टी केल्या की माझ्या बायकोला कळतं की आज याचं काहीतरी बिनसलंय म्हणून. रात्री तिने 2 वाजता मला मुद्दाम प्रश्न विचारला, चहा पिणार का? म्हणलं चालेल मला. हे बोलल्यानंतर म्हणजे ही तिची ट्रिक होती की हा डिस्टर्ब आहे किंवा नाही, कारण रात्री 2 वाजता चहा कोण पितं. तर मी तिला सहज बोललो. तर मला की ठीक आहे, गॅलरीत मी ठेवते तुझ्यासाठी, मी येते तिकडं. कारण मी जळगाव सारख्या शहरात असल्यामुळे मी ज्या वेळेलाही मला एकटेपणा वाटतो, वाईट वाटतं, तर टेरेसवरती जाऊन गप्पा मारायची माझी सवय होती. मुंबईत फार कमी होतं, कारण तुम्ही गॅलरीत जाऊन फार फार तर तिथेच बसू शकता. टेरेस वगैरे हे मुंबईमध्ये फार नशीबवान माणसाला मिळतं असं मला वाटतं. तर त्या दिवशी तिने रात्री विचारलं की काय झालं आज डिबेटमध्ये. मी तिला सांगितलं, डिबेट बघितलंस का? डिबेटमध्ये आरोप झाले की 2 फ्लॅट असलेला माणूस, आणि म्हणून मग मी अमुक एक पक्षाची बाजू घेतोय आणि माझ्या सोशल मीडियावरती फार ट्रोलिंग चाललंय आणि मला ते सहन होत नाहीये. तर तिने मग काय करायचं ठरवलंय. म्हटलं एक करूयात की बँक स्टेटमेंट, माझी सॅलरी, माझा EMI हे सगळं मी ना उद्या पोस्ट करतो सोशल मीडियावरती.
आणि मग त्याच्यानंतर ती 2 मिनिट शांत झाली. ती म्हणे 2 फ्लॅट नाहीये हे तुलाही माहितीये. हाच फ्लॅट आपण कसा घेतलाय हे तुला आणि मलाच माहितीये. त्याचे EMI किती जातात हे तुला आणि मला माहितीये. रात्री 2 वाजता गप्पा मारत बसाव्या लागतात हे तुला आणि मला माहितीये. टेलिव्हिजनवरती जोपर्यंत असतो तोपर्यंतच तुम्ही जागे असं लोक समजत असतात, कारण तुम्ही टीव्ही वरती दिसत असता. त्या दिवशी मला तिने सांगितलं की डोंट रिस्पॉन्ड टू दोज पीपल हु आर फेसलेस. दे आर ऑन युअर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म. तिने पटापट सगळे अकाउंट्स डिलीट केले आणि मग तिने सांगितलं कुठे आहे तुझ्यावरची टीका, कुठे आहेत 2 फ्लॅट, कुठे आहेत सगळ्या गोष्टी. त्यावेळेला लक्षात आलं की अरे रियालिटी आणि स्क्रीन प्रेझेन्स किंवा ते एक आयुष्य जे आपलं सोशल मीडियावरती आहे याच्यातला डिफरन्स ज्या दिवशी कळला फार सोपं होतं. ती पत्रकारितेतली नाहीये. शी हॅज डन हर MSc टेक्सटाईल. शी इज अ फॅशन डिझायनर. पण तिला सुद्धा डोकं आहे आणि तिने मला त्या प्रसंगातून विदिन अ सेकंड बाहेर काढलं की तुम्ही सोशल मीडियावरती असणं आणि रिअल लाईफ मध्ये असणं. पटकन कळलं की बरोबर आहे, मी त्या लोकांना का उत्तर द्यावं जेव्हा 2 फ्लॅटच नाहीये. घाबरण्यासारखं काय आहे? खचून जायला होतं ऋषी. पण मी एक सांगतो की जर लाईफ पार्टनर स्ट्रॉंग असेल, तुमचं फ्रेंड सर्कल खूप स्ट्रॉंग असेल, तर मला वाटतं तुम्हाला या सगळ्या गोष्टी कराव्याच लागणार नाही, कारण फ्रेंड सर्कल वरती पण बरंचसं काही अवलंबून असतं. म्हणजे मी आज मुद्दाम नावं घेईल की शाहरुख बद्दल आत्ताच थोड्या वेळ आधी पुष्करने एक गोष्ट सांगितली. मात्र ज्यावेळेला मी शाहरुखला फर्स्ट टाइम भेटलो त्यावेळेला a fan from a very small town who is meeting first time to him, now not as a journalist or as an actor. पण ज्यावेळेला आमचं पहिलं भेट आहे मला वाटलं की हे आयुष्यभर कायम लक्षात राहील. पण घडलं काय सांगू. त्यावेळेला सकाळी 6 ते 2 असे शिफ्ट करून मी JW मॅरियट मध्ये त्याचा इंटरव्ह्यू करण्यासाठी गेलो. दॅट टाइम आय वॉज विथ TV9 न्यूज नेटवर्क. आणि एक मनात एक्साइटमेंट होती की आज शाहरुखचा इंटरव्ह्यू करायचा आहे. 2 वाजता दुपारची वेळ ठरलेली आहे. सेटअप रेडी आहे, PCR रेडी आहे, सगळं काही रेडी आहे. आणि अचानकपणे घडलं काय की रात्री 2 वाजता आम्ही त्याचा इंटरव्ह्यू करतोय आणि त्याची मॅनेजर येऊन सांगते की यू आर गोइंग टू गेट अ 10 मिनिट्स इंटरव्ह्यू ऑफ शाहरुख खान. आणि पटकन डोक्यात काय सणक गेली माहिती नाही, कारण सकाळी 6 ते 2 शिफ्ट करून आलेलो आहे, रात्रीचे 2 वाजलेत, परत सकाळी 6 वाजता बातम्यांना जायचंय. तर मी सहज बोललो की आय डोंट वॉन्ट टू डू दिस इंटरव्ह्यू राईट नाव. कारण जर इंटरव्ह्यू देण्याची ताकद तुमच्यात नाहीये तर इंटरव्ह्यू घेण्याची ताकद आता माझ्यात नाहीये. आणि पटकन मी रिजेक्शन केलं की हा इंटरव्ह्यूच नको. आणि त्याच्यानंतर झालेला इंटरव्ह्यू, कारण फॅन बाजूला होतो, पत्रकार जागा होतो. आणि अचानकपणे या गोष्टी घडल्यानंतर तुम्ही रात्री 2 वाजता केलेला इंटरव्ह्यू जो शाहरुखला आवडतो आणि तिथून एक फ्रेंडशिप कंटिन्यू होते. कारण मी त्यावेळेला त्याला काहीच सांगितलं नाही. आय एम गोइंग टू बॅन यू फॉर नेक्स्ट 5 years फॉर माय होल नेटवर्क बिकॉज यू डोंट रिस्पेक्ट जर्नलिस्ट हु इज गिव्हिंग द होल लाईफ टू यू. आणि अचानकपणे झालेल्या माईकला काय झालं. आणि अचानक झालेल्या या बदलानंतर तीच हॅलो. जी गोष्ट होती, एक पत्रकार आणि त्या ठिकाणी असलेला ऍक्टर यांच्यातली मैत्रीचं परिवर्तन. आणि तोच शाहरुख ज्याला मॅनेजरनं एका वेगळ्या पद्धतीने दाखवलेलं होतं, तोच शाहरुख त्यावेळेला ज्यावेळेला तुम्हाला इंटरव्ह्यू देण्यासाठी तयारी करतो त्यावेळेला असलेली गोष्ट. आणि अचानकपणे माझ्या भावाने किंवा फॅमिली मेंबर्सनी एक प्रसंग त्यावेळेला नोट केला. मी शाहरुखचा हाफ एन आवर इंटरव्ह्यू केला आणि मी न थँक्स बोलता निघून गेलो. इट वॉज व्हेरी ब्लंट. पण फ्रँकली स्पीकिंग सकाळ वेगळी होती, कारण तो इंटरव्ह्यू पूर्ण भारतभर पाहिला गेला होता. कारण TV9 न्यूज नेटवर्क वरती हिंदीतून प्रसारित झालेला तो इंटरव्ह्यू, ज्याच्यात त्याच्या आयुष्यातले बरेच कंगोरे आम्ही त्यावेळेला उलगडलेले होते. आणि अचानकपणे नेक्स्ट डे तुम्हाला फोन येतो आणि त्यांचेच मॅनेजर विचारते की शाह सर वॉन्ट्स टू टॉक टू यू. म्हणलं चल झूठ मत बोल, उनके पास उतना टाइम नहीं है कि वो मुझसे बात करेंगे. आणि अचानकपणे त्यांनी फोनवरती बोललं की हाय, आफ्टर 15 days वी आर गोइंग टू डू एन स्पेशल इंटरव्यू फॉर यू 1 hour के लिए, क्योंकि इतना डिसरिस्पेक्ट तो मेरा किसी ने नहीं किया था आज तक. म्हणलं इट वॉज नॉट डिसरिस्पेक्ट, इट वॉज अ रिस्पेक्ट फॉर अ जर्नलिस्ट हु इज गिव्हिंग देअर लाईफ टू यू, who is giving publicity to you all over India, and if you cannot respect me, I'm not going to respect you as a your fan. इतकं साधं गणित असतं त्या गोष्टींमध्ये. आणि अचानक 15 दिवसांनंतर आमच्या इंटरव्ह्यूची वेळ फिक्स झाली
त्यांनी मला सांगितलं की संध्याकाळी 7 वाजता आपण इंटरव्यू करतोय. मी त्यांना म्हटलं फिर घर से कपड़े लत्ते सब कुछ लेके आना पड़ेगा, खाने का सामान भी लेके आना पड़ेगा. तर ते ही सेड की व्हाई. मैंने कहा शाम को 7 बजे का फिक्स है ना, तो कल सुबह 7 बजे होगा, तो कपड़े वगैरह सब लेके आना पड़ेगा, मुझे नहाना पड़ेगा, फिर उसके बाद इंटरव्यू होगा. देन ही सेड कि आई विल रिस्पेक्ट यू दिस टाइम, आई विल रीच देयर बाय 6:45 अँड ही केम. माझं म्हणणं की प्रत्येक वेळेला स्पष्ट बोलण्याने रिलेशन खराब होतं असं नाहीये. स्पष्ट बोलण्याने आपल्यातला संवाद खूप चांगला होतो. निश्चित. आणि हेच असे अनेक गोष्टी ज्या आहेत त्या इन्स्पायर करून गेल्या. त्याच्यामुळे अप अँड डाऊन्स लाईफ मध्ये सुरू असतात. तुम्ही किती सिरियस घेता त्यावरती आहे. आणि आफ्टर मोर 30 or 40 years वी ऑल आर गोइंग टू डाय. हु इज गोइंग टू रिमेंबर विशाल पाटील? हु इज गोइंग टू रिमेंबर शाहरुख खान? कारण त्याची जागाही कोणीतरी घेतलेली असेल. विशाल पाटीलची जागा पण कोणीतरी घेतलेली मला असेल. एक गोष्ट या ठिकाणी सांगायची, Please. जो ज्या वेळी या ठिकाणी न्यूज चॅनलच्या इतिहासात पाहिलं जाईल तर त्यावेळी एक ब्युटिफुल अँकर आणि एक निर्भीड निरपक्ष पत्रकार म्हणून इतिहासात विशाल पाटील यांची निश्चितच नोंद राहील. थँक्यू सो मच. कारण विशाल पाटील याचा चेहरा बोलत नाही तर विशाल पाटील याचं काम बोलतं. आणि ते काम म्हणजे बातम्यांची निरपक्षता, बातमीत सत्यता, बातमीत निरपेक्षता ही कोणी जपावी तर ती अँकर विशाल पाटील यांनी जपावी. याचं ते उत्तम उदाहरण आहेत. विशालजी एकदा जोरदार टाळ होऊन जाऊ द्या. ललिताला पण प्रश्न विचारायचा आहे, पण ललिता एकच मी प्रश्न विचारतो, तुला पण संधी देणारच आहे. विशालजी, तुम्ही अनेक अँकर सोबत काम केलं, मग ते TV9 असेल, न्यूज 18 असेल किंवा ABP माझा असेल, तर तुमची आवडती वृत्तनिवेदिका कोण? निखिला म्हात्रे की ज्ञानदा कदम की आणखी कोण? निर्भीडपणे उत्तर देईल मी, निखिला म्हात्रे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आपल्या दोघांची पसंत एकच आहे. थँक्यू सो मच. निखिला म्हात्रेच का? निखिलामध्ये पॅशन आहे, निखिलामध्ये बातम्यांची समज आहे, निखिलामध्ये माणूसपणा आहे. कारण म्हणजे तो इतर अँकर्स मध्ये नाही असं नाही. कंपॅरिझन नको करूयात या क्षणाला. मात्र निखिलाने प्रोफेशनल आयुष्यात आणि पर्सनल आयुष्यात प्रचंड प्रमाणात साथ दिलेली आहे. टेलिव्हिजनवर आमचे बरेच हेवेदावे असतील, अनेक वेळेला डिबेट्स असतील, त्या डिबेट्स मध्ये न पटलेल्या गोष्टी असतील, मात्र एक बहीण म्हणून किंवा एक मैत्रीण म्हणून कधीतरी आपल्यासाठी आणलेला डबाही लक्षात राहतो. ज्यावेळेला ड्युअल अँकरिंग आम्ही करत असतो त्यावेळेला टेलिव्हिजनच्या मागे ठेवलेली पुरणपोळी किंवा मॅगी, हे क्षण आजही आठवतात. कारण चालू बुलेटिन मध्ये कधी 4 तास, 5 तास, 10 तासही काम करावं लागतं टीव्हीवरती. त्यावेळेला अँकर्स काय खातात तर ते पण नाही. आणि ज्यावेळेस व्हिज्युअल चालू असतं, असं फुटेज दाखवत असतात, त्यावेळेस अँकरचा माईक बंद केला जात असतो. आमच्या PCR टीमला माहिती येते, बंद केला जात असतो. आणि त्यावेळेस अँकर पाठीमागे काय करतोय, कारण व्हिज्युअल तुम्हाला व्हिडिओ दिसत असतात, ते तुम्हाला कळत नाही. आणि ज्या वेळेला काही प्रोफेशनल डिसिजन्स घ्यावे लागले, जी, ती पाठीशी उभी राहिली. तिने तिच्या आयुष्यातल्या अडचणींमधून ज्या गोष्टींवर मात केली त्याच्याबद्दल ती गाईड करत राहिली. त्यामुळे मला वाटतं नो डाऊट जे मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. क्या बात. निखिला म्हात्रे. विशालजी, तुम्ही इतकं सुंदर बोलता, तुमचा आवाज पण गोड आहे. तुम्हाला कॉलेज जीवनात किती प्रपोज आले? आमचे अँकर पण विचारणार. आता पुढचा प्रश्न मी तिला विचारायला देणार आहे, ललिताला पण. किती प्रपोज आले? एकदा मलाच नाही तर महाराष्ट्रातील तमाम लोकांना हा प्रश्न पडत असेल की बापरे, विशाल पाटील इतके ब्युटिफुल दिसतात, इतके सुंदर दिसतात, किती प्रपोज आले? प्रपोजलच नाही आले. खोटं बोलू नका. तुमच्या मिसेस बघत असतील किंवा बघतील म्हणून असं खोटं बोलू नका. नाही, शी नोज माय इनसाइड आउटसाइड स्टोरी. सो प्रपोजल फार नाही आले. 2-4 जे आले ते त्या काळातले होते. त्या काळात विशाल पाटील असं नव्हता. विशाल पाटील टेलिव्हिजनवर नव्हता. ही वॉज स्ट्रगलिंग विथ हिज लाईफ. आणि मला वाटतं की त्यामुळे त्या प्रपोजलकडे फार मी सिरियसली पाहिलंही नाही. आय डू रिस्पेक्ट ऑल द प्रपोजल्स विच केम इन दॅट टाइम. पण राखी सावंतच्या प्रपोजचं काय? मी आताही ऐकवू शकतो ते, पण ऐकवा ना प्लीज. मोबाईल मध्ये येते, पण ते टेलिव्हिजन वरती नको, बिकॉज शी इज वन ऑफ माय व्हेरी गुड फ्रेंड्स. पण मी खरं सांगू का की चॉईसेस त्यावेळेला फार वेगळ्या होत्या, विचित्र होत्या. त्यावेळेला मॅच्युरिटी नव्हती. आणि जे प्रपोजल आले टिल द टाइम आय रिस्पेक्ट देम बिकॉज दे बिलीव्ह ऑन मी ॲट दॅट टाइम.
पण खरं प्रपोजल वाईफचं, की जी आज लाईफ पार्टनर आहे, 24/7 आम्ही सोबत आहोत, आणि तिचं प्रपोजल किती खतरनाक होतं तेही सांगतो. चहा पोह्याचा कार्यक्रम होता. चहा पोह्याच्या कार्यक्रमामध्ये आम्ही एकमेकांसमोर बसलेलो होतो. आणि फार म्हणजे ज्या जळगाव शहरात मी राहतो तिथे फार मुला-मुलींना त्या काळात बोलण्याची मुभा दिली जात नव्हती. पण तिने एक प्रश्न विचारला होता, की विशाल नॉनव्हेज खातो का? तर मी विचारलं की नाही, आय एम अ प्युअर व्हेजिटेरियन. तर याने ठीक आहे, मग आपण लग्नाबद्दल बोलू शकतो. इतकी बिंदास मुलगी मी फर्स्ट टाइम पाहिली होती. आणि मी तिला विचारलेला प्रश्न होता की तू मला टेलिव्हिजनवर बघतेस का, माझ्या बातम्या बघतेस का? कारण त्यावेळेला ETV मराठीतून सुरुवात झाली होती जस्ट. तर ती मला बोलली की आय हेट टेलिव्हिजन, आय हेट न्यूज, आणि मी बातम्या वगैरे नाही पाहत. मग मी तिला त्यावेळेला बोललेलो की ठीक आहे, मग आपण लग्नाबद्दल बोलू शकतो. कारण टेलिव्हिजन किंवा त्या ग्लॅमरस लाईफला बघून कोणी तुमच्यासाठी होकार देईल, पण खरा विशाल काय हे ओळखून जी व्यक्ती आयुष्यात येते ते आयुष्य सुंदर करते. आणि आय डू बिलीव्ह की तिने केलेलं प्रपोजल हे जास्त महत्वाचं होतं. बाकी सगळे प्रपोजल मग नंतर फेड आउट झाले, ब्लर झाले, डिलीट झाले. कारण आजही त्या मैत्रिणी आहेत ज्यांना घरी मी जाऊन धावपट्टी होणार आहे म्हणून तुम्ही असं बोलताय, की कसं आहे ते नेमकं? नाही नाही, धावपट्टी का जेवण मिळणार नाही संध्याकाळी गेल्यावरती? नाही नाही, ती रात्री 2लाही खाऊ घालू शकते, 4लाही खाऊ घालू शकते. कारण रिअल लाईफ पार्टनर काय असतो ना, हे तिच्याकडे बघून कळतं. कधीतरी तिलाही भेटवू, तिलाही समोर आणू, तिच्याशी पण गप्पा मारू. कारण तिच्याकडे अनफोल्ड स्टोरीज ऑफ विशाल पाटील या खूप साऱ्या आहेत. निश्चितच त्याच्यामुळे आम्हाला त्याची निश्चितच उत्तरं ती विशाल जी देईल. आवडेल. आणि तुमची साथीदार खरंच इतकी सुंदर आहे, दिसण्यापेक्षा जे आत्मिक सौंदर्य आहे ते खरंच त्यांच्यामध्ये आहे. आणि तुम्ही जितके सुंदर बाहेरून दिसता तितके सुंदर तुम्ही आतमधून देखील आहेत, Thank you. हे देखील मला या ठिकाणी पाहायला मिळते. मलाच नाही तर महाराष्ट्राला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तुम्हाला आता शेवटचे 1 ते 2 प्रश्न विचारणार आहे. किती? ललिता अँकर विचारेल. ललिता प्लीज. माईक हिते आणि विचार मंचावर. अँकर किंवा मग मुलाखत घेणारा ही माझी थोडीशी अभिमानाची आवडीची बाजू. त्याच्यामुळे तुम्ही आज आहात ती एक वेगळी गोष्ट. मी तुम्हाला यापूर्वी पाहिले जाधवर इन्स्टिट्यूटमध्ये, ही दुसरी गोष्ट नाही, ती पहिली ही दुसरी गोष्ट. मला इतकंच म्हणायचं आहे, आवाज, तुम्ही जेव्हा आवाज फेकलात तेव्हा असं वाटलं एखादं वाद्य वाजवल्यानंतर जो आवाज घुमतो, अगदी तशा पद्धत. म्हणजे तुमच्या आवाजात एक भारीपणा आहे, जडपणा आहे. जो बच्चन असेल, नाना पाटेकर असतील, ओमपुरी असेल, आपले श्रीराम लागू पण बऱ्यापैकी अशा ज्यांचा आवाज खरा आहे. तर तुम्ही अगोदर सुरुवातीला म्हणालात माझ्या जे आहे माझं शरीर यष्टी ही योग साधनेनं आहे, सातत्याची योग साधना. मग मला असं वाटलं जर शरीराची ती योग साधना, आवाजाच्या संदर्भात तुमची योग साधना, ते मला ऐका. म्हणजे तुमचा आवाज मुळातच असा की तुम्ही काही प्रयत्न केले, जसे भाषेच्या संदर्भात तुमच्या प्रयत्नांनी तुम्ही आज अगदी तुमची भाषा देखील थोडीशी विसरण्यात आली, ते होतं वास्तवात. मग तुम्ही तुमच्या आवाजासाठी काही केलं का? कारण मीही बराच वेळेस थोडासा जड आवाज काढते, पण कधी कधी तो पातळही होतो. पातळ आवाज गाण्यासाठी छान वाटतो, पण भरगच्च आवाज हा जरा माणसाला हे करून टाकतो. तुमचा आवाजाच्या संदर्भात मला ते विचारायचं आहे. बरं, आवाजासाठी साधना ओंकार साधनेतूनच शक्य होऊ शकते याच्यावरती मला प्रचंड विश्वास आहे. कारण 3 वेळेला दिवसभरातून तुम्ही, म्हणजे 3 वेळेला नाही, एकाच वेळेला 3 वेळेला जरी ओंकार साधना तुम्ही पूर्ण केली तरी देखील प्रचंड प्रमाणामध्ये त्याचा फायदा होतो. मुळात आवाज जन्मतः माझा असा नाही, म्हणजे तो गॉड गिफ्टेड आहे हे नंतर कळायला लागतं. मात्र ज्या वेळेला आपण टेलिव्हिजनवरती बोलतो, माईक वरती बोलतो किंवा प्रत्यक्षात आपण पर्सनली बोलतो, त्यावेळेला तुमची संवाद फेक ही अतिशय महत्वाची असते. आणि त्यासाठी ओंकार साधना ही पुरेपूर साधना आहे. बरं, या मागं नेमकं काय घडलं तर टेलिव्हिजन हे सुरुवातीला नव्हतं. तर झी मराठीचा बेस्ट ऍक्टर अवॉर्ड मला कॉलेज लाईफ मध्ये मिळाला होता, ज्यावेळेला अल्फा महाकरंडक नावाची स्पर्धा सुरू होती त्या काळामध्ये. नाही, अल्फा महाकरंडक म्हणजे अल्फा मराठी चॅनल होतं, झी मराठी नव्हतं त्यावेळेला. मला वाटतं प्रभात अजिंक्य देवचं.
प्रभात चॅनल, अजिंक्य नाही, देवकर. झी जे आहे ते मालक याचे आधीपासूनच आहे. फक्त अल्फा महाकरंडक जी स्पर्धा होती, झीचे जे आपले सुभाष चंद्र आहे त्यांचंच हे चॅनल होतं. आणि त्यावेळेला कॉलेज डेज मध्ये आपण सहज म्हणून नाटकातून काम करून पाहतो किंवा या गोष्टी करतो, त्यावेळेला मिळालेली ती संधी होती. निश्चितच. मात्र आवाजासाठीचे मिथ थोडेसे बाजूला करावे. बरेच जण सांगतात की सिगरेट प्यायला तर आवाज जड होतो. बातम्यांना जायच्या आधी बऱ्याच अँकर्सना सवय असते की सिगरेट घेतली तर आवाज भारदस्त होतो. असं मुळात नाहीये. म्हणजे मी सांगतो की अभिवाचन स्पर्धांना मी ज्यावेळेला जायला लागलो त्यावेळेला अभिवाचन करत असताना सुरुवातीला नाधो महानोरांचं जे दीर्घकाव्य आहे, ज्याचं नाव अजिंठा आहे, ते मी सुरुवातीला करून पाहिलं. सनसेट बुलेवार्ड आहे, ज्याचे लेखक आहेत आपले स्वतः गुलजारजी, तर सनसेट बुलेवार्ड करायला मिळालं. रावी पार नावाचं त्यांचं पुस्तक होतं जे मी आकाशवाणीसाठी केलं. तर हे करत असताना आवाजाची पत तुम्हाला कळायला लागते. हळूहळू त्याच्यात किती हळुवारपणा हवाय, किती त्यात दणकटपणा हवाय हे कळायला लागतं. आणि रेखाजींना ज्यावेळेला मी फर्स्ट टाइम ऐकलं त्यावेळेला कळलं की अमिताभजींपेक्षा रेखाजींचा आवाज हा जास्त भारदस्त आहे. म्हणजे ज्या प्रेमानं मी तुमच्याशी बोलतोय तेवढंच दरडावून सांगण्याची पण कला ही तुमच्या आवाजातच असते. त्या निश्चितच. स्वरयंत्राचा आपण वापर कसा करतो त्यावरती ते सगळं डिपेंड करतं. कारण ज्या वेळेला आपण एखाद्याला सांगतो की तुम्ही थोडं थांबा, म्हणजे तुम्ही सांगितलं की रेझोनन्स काय येतो तुमच्या आवाजात किंवा त्याच्यामध्ये असलेली लय वगैरे, तर श्रीराम लागूंचं पुस्तक मी फार आधी वाचलेलं होतं, ज्याचा प्रचंड प्रमाणात फायदा झाला. कारण स्वरयंत्र काय आहे, त्याची काळजी कशी घ्यायची, निश्चितच. टेक्निकल गोष्टी आहेत. मला वाटतं ललिता आपणास आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलेच असेल किंवा आपण रामरक्षा स्तोत्र देखील वाचण्याचा प्रयत्न करा. निश्चितच आपला आवाज छान होईल. प्रसाद काथेजींनी मला सांगितलं होतं त्याच्यामुळे तो सल्ला देखील मला माहिती आहे. विशालजी, या क्षेत्रामध्ये येणाऱ्या नवतरुणांना तुम्ही काय संदेश द्याल आणि तुम्ही तुमच्या यशाचं क्रेडिट कोणाला देता? यशाचं क्रेडिट अनेक गुरूंना ज्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन आजपर्यंत केलं. निश्चितच आई वडिलांना, कारण आपल्या क्षेत्रामध्ये काम करत असताना वेळ काळ नसतो, 24 तास काम करावं लागतं. तर तो विश्वास आई वडिलांनी ठेवला त्यांना. गुरु यासाठी, कारण कुठली गोष्ट योग्य आहे कुठली अयोग्य आहे हे जोपर्यंत आयुष्यात कळत नाही, मग ते शिक्षक असतील, प्रोफेसर्स असतील, योग शिक्षक असतील, त्या सगळ्यांनाच मला हे क्रेडिट द्यावंसं वाटतं. आणि त्यांना ज्यांनी प्रचंड प्रमाणात टीका केली, तुमचा मॉरल डाऊन करण्याचा प्रयत्न केला, ज्यांनी पाय खेचण्याचा प्रयत्न केला, त्या सगळ्यांना आज वंदन करावंसं वाटतं. कदाचित ते नसते तर विशाल पाटील आज संपादक पदापर्यंत पोहोचू शकला नसता. कारण टेलिव्हिजनवरती जाणं हे आजकाल फार सोपं आहे, पण आम्ही त्या काळामध्ये सुरुवात केली ज्या वेळेला टेलिव्हिजनच नवीन होतं. म्हणजे निश्चितच. आज जर तुम्हाला टेलिव्हिजनवर कोणी संधी नाही दिली तर तुम्ही इन्फ्लुएन्सर होऊ शकता, सोशल मीडियावरती जाऊ शकता, कॅमेरा तुमच्या मोबाईल मध्ये आहे. परंतु त्या काळात असं नव्हतं, त्या काळात नव्हतंच हे सगळं. मोजक्याच ह्या होत्या. सो 20 इयर्स बॅक निश्चितच. ज्यांनी ज्यांनी बॅकस्टॅप केलं त्या सगळ्यांचे धन्यवाद. निश्चितच. तुम्हाला शोभा अलंकार मॅडम एक प्रश्न विचारू इच्छितात. प्लीज. धन्यवाद सर. मी स्वतः एक शिक्षक आहे. प्रश्न असा आहे, सध्याचं राजकारणातील स्थिती बघता बातम्या ज्या आपल्या प्रसारित होतात आणि त्या बघून असं वाटतं की कुठेतरी नैतिकता ही ढासळत चालली आहे. यावर आपलं मत काय आहे आणि आपण काय करू शकतो? मला वाटतं हा खूप महत्वाचा प्रश्न आहे, कारण आता सध्या आपण परिस्थिती बघतोय, हल्ली एवढं राजकारण ढवळत चाललंय की त्याला म्हणजे खूपच भयावह स्थिती आहे. तर यावर आपलं मत काय आणि यावर आपण काय करू शकतो? काही आपल्याकडे उपाय आहे का की आम्ही आपल्या जनमानसातून यावर काही प्रतिक्रिया येऊ शकते का आणि याच्यावर आपण काही पॉझिटिव्हली विचार करू शकतो का? डेफिनेटली शोभाजी, थँक्यू सो मच. इतका चांगला प्रश्न तुम्ही विचारला. नैतिकता ढासळली आहे का? तर नैतिकतेपेक्षा माणुसकी ढासळली आहे. कुठल्याही क्षेत्रात जा, स्पर्धा वाढली आहे. प्रत्येकाला उच्च पदस्थ व्हायचंय आणि त्यासाठी समोरच्याची रेष पुसायची आहे, स्वतःची रेष मोठी करायची नाहीये. त्यामुळे त्या ठिकाणी ही नैतिकता माणुसकीची ढासळलेली मला पाहायला मिळते. राहिला राहता प्रश्न राजकारणाचा, राजकारणच नाही,
प्रत्येक क्षेत्रामध्ये जी भेसळ निर्माण झालेली आहे ती दूर करायची असेल तर पुन्हा एकदा तुम्हाला बॅक टू बेसिक्स जावं लागेल. कारण योग साधना करत असताना मी ज्या काही 8 नियमांचं पालन करतो त्यातलं एक म्हणजे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. माझं म्हणणं फार पुढे नको जाऊयात. 2 जरी पाहिले की यम आणि नियम, की समाजात आपण काय वागतोय आणि प्रत्येक जण आपल्या आयुष्यात काय वागतोय. आज प्रत्येकाला वाटतं पैसा, प्रसिद्धी या सगळ्या गोष्टी मिळाल्या तर मी अनभिज्ञ होऊ शकतो, मला कोणी हात लावू शकत नाही. मात्र या गैरसमजातून जोपर्यंत आपण बाहेर येत नाही तोपर्यंत ते शक्य नाही. राहिला राहता प्रश्न, आज मेट्रोमुळे रस्ते खणलेले आहेत. 2-2, 4-4 तास आपण सगळे प्रवास करतो, जो खरं तर 15 मिनिटांचा असतो. त्या भ्रष्टाचाराला आळा बसत नाही. आज व्यवसाय करायचा असेल तर मी भ्रष्टाचार केल्याशिवाय मला लायसन्स मिळत नाही. मी न्यूज चॅनल मध्ये काम करत असताना जर एखादी बातमी मी लोकांपर्यंत पोहोचवतोय तर त्यात सरमिसळ केल्याशिवाय, त्याला तडका दिल्याशिवाय मला TRP मिळत नाही. या अशा असंख्य समस्यांमुळे माणूस माणुसकीला विसरून नको त्या गोष्टींकडे वळताना दिसतोय. तुम्ही विचारलं उपाययोजना काय? स्वतः थोडंसं बदला. थोडासा आपल्या आजूबाजूला असलेला समाज घडवता आला, बदलवता आला. तुमच्यासारखे शिक्षक असतील तर ते खरोखर होऊ शकतं. कारण माझ्या आयुष्यात जो बदल घडला तो आमच्या खऱ्या खुऱ्या शिक्षकांमुळेच. आज प्रत्येकाची नावं घेणं शक्य नाही, मात्र त्या शिक्षकांमुळेच ते शक्य आहे. आणि या गोष्टी केल्या तर माझं म्हणणं आहे की समाज हा खूप सुंदर आपण सगळे मिळून घडवू शकतो. यावर मला निश्चितच विश्वास आहे. निश्चितच आपण स्वतःमध्ये बदल करा, आपल्याला निश्चितच जग बदललेलं दिसेल. असं म्हटलं जातं, नजर को बदलो नजारे बदल जाते, सोच को बदलो किनारे बदल जाते, कश्तियां बदलने की कोई जरूरत नहीं, दिशा को बदलो किनारे खुद ब खुद बदल जाते, दिशा को बदलो किनारे खुद ब खुद बदल जाते. म्हणून तुम्ही तुमच्या बोला विचारा पटकन. कॅमेरामॅननी तिथेच थांबायचंय. विशाल सरांना एक प्रश्न म्हणजे असा आहे सर की लोकशाहीचे 4 आधारस्तंभ आहेत आणि सर्वात शेवटचा म्हणजे पत्रकारिता. पण सर 2 भारत आहेत आपल्या भारतामध्येच, एक आहे ग्रामीण भारत, एक आहे शहरी भारत. आता पत्रकारितेमध्ये सुद्धा 2 पत्रकारिता चालल्या आहेत. एक न्यूज चॅनल आहे आणि एक जो पेपर जातो ना ग्रामीण भारतमध्ये तो. तर जास्तीत जास्त इफेक्टिव्ह तुमच्या मते काय आहे की जे ग्रामीण भारताला पुढे आणू शकते? कारण आपण चॅनलवरती फक्त शहरी भारतच बघतोय, ग्रामीण भारताचे प्रश्नच येत नाहीत पुढे. जसे शेतकरी, दुष्काळ, कर्जबाजारी, हे सगळं तुम्ही आणू शकता पुढे. तर तुमचं याच्यावरती काय मत आहे आणि काय उत्तर द्याल? खरोखर आपल्यात डिवायडेशन झालेलं आहे. कारण ग्रामीण आणि शहरी भाग हा प्रचंड वेगळा आहे, मात्र पत्रकारिता ही एकसारखी आहे. मला मान्य आहे टेलिव्हिजनवरती काही गोष्टी दाखवाव्या लागतात कारण ते ऑडिओ व्हिज्युअल माध्यम आहे. त्याच्या काही त्याचे निकष किंवा त्याच्या काही गरजा आहेत. त्यामुळे फक्त तुम्हाला शहरीच तो दिसत असतो. कारण प्रत्येक ग्रामीण क्षेत्रामध्ये तितके पत्रकार किंवा स्ट्रिंजर्स किंवा रिपोर्टर्स आपले नसतात. कारण आता खर्चाचाही एक भाग असतो. कारण प्रत्येक चॅनलचं एक बजेट असतं आणि त्या सेन्शन बजेटमध्ये त्या गोष्टी दिलेल्या असतात. लोकशाहीचं समजा 40 कोटी असेल वर्षाचं, प्रत्येक गोष्टीचं बजेट असतं आणि त्या बजेटनुसार चॅनल हे करत असतात. कुणाचं 1000 कोटी असतं, कुणाचं किती असतं. जसं नेटवर्क असतं तसे ते त्या पद्धतीने त्यांचं बजेट असतं आणि तो त्यांच्या चॅनलचा तो प्रश्न असतो. आणि शिवाय निश्चितच आपण सगळे मिळून या भारताला सशक्त भारत करूयात. एकटा पत्रकार काही बदलू शकत नाही. तुम्ही स्वतःमध्ये बदल करा, दुसऱ्यांना बदल करायला सांगा. तुम्ही ज्यावेळेस दुसऱ्यांना बदल करायला सांगाल ना त्यावेळेस तुमच्याकडे 4 बोटे येतील. ती लोक तुम्हाला म्हणतील तुम्ही स्वतःमध्ये बदल केलाय का? नाही. त्याच्यामुळे तुम्ही आधी स्वतः बदला, मग जग तुम्हाला मी जसं म्हणलं तसं बदललेलं दिसेल. विशालजी, तुम्ही आज या ठिकाणी आलात आणि भारत न्यूज नेटवर्क कशी हितगुज साधलत आणि तुम्हाला पुरस्कार मिळाला सर्वश्रेष्ठ टीव्ही न्यूज अँकर, त्याबद्दल मी तुमचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. विशालजी, तुम्ही जाता जाता एक कविता वगैरे ऐकवू शकाल? अगदी थोड्याच वेळात प्रसाद काथे या ठिकाणी येत आहेत. जय महाराष्ट्र या टीव्ही चॅनलचे संपादक प्रसादजी काथे अगदी थोड्याच वेळात येत आहेत. बरं, कविता किंवा लेखन या गोष्टीशी खरंच माझी जवळीक नाही. कारण मला बातम्याच लिहिता येतात, कविता वगैरे मी धन्यवाद किंवा कधी पाठ केले नाही. थँक्यू. मात्र कधीतरी अजिंठा जे दीर्घकाव्य होतं त्याच्या 4 ओळी मी निश्चितच प्रेक्षकांसाठी करू शकेल. मला फक्त त्याच्यासाठी थोडस गुगल किंवा त्याची मदत लागेल. लगेच कारण आता ते पाठ नाहीये, त्याला करून 20 वर्षापेक्षा जास्त कालावधी झालाय.
हम्म. जो काही भारत आधुनिक भारत दाखवला जातो टेलिव्हिजनवर, त्याच्यामुळे कुठेतरी तो आधुनिक भारत खेडेगावांमध्ये पण डोकावतो. म्हणजे आधुनिकता ही खेडेगावांमध्ये पण बऱ्यापैकी समाविष्ट झाली आहे. त्याचं ते कशामुळे, तर तुम्ही आधुनिक भारत दाखवता त्याच्यामुळे खेडोपाडी बऱ्यापैकी काही समजातनं, गैरसमजातनं किंवा त्यांच्या एका विशिष्ट वैचारिक पठडीतनं बऱ्यापैकी बाहेर येत चालला आहे. तर हे त्याचं एक चांगलं पण उदाहरण आहे किंवा एक चांगली बाजू आहे असं मला वाटतं. अगदी थोड्याच वेळात प्रभू शेळके यांना या ठिकाणी बोलतं करू आम्ही. आणि प्रभू शेळके नेमका आज काय बोलणार याकडे आता मला वाटतं महाराष्ट्राचं नाही, आपलं भारतभर चॅनल आहे, त्यामुळे टोटली भारताकडे आता लक्ष आहे की प्रभू कशा पद्धतीने बिग बॉस मध्ये गेला, त्याचं कास्टिंग नेमकं कसं झालं हे देखील आपल्याला थोड्याच वेळात कळणार आहे. प्रभूला आपण या ठिकाणी बोलतं करणार आहोत. आणि गोल्डन मॅन देखील या ठिकाणी आहेत, संतोष जुबे देखील आहेत, त्यांच्याशी देखील आपल्याला थोडं हितगुज साधायचंय. या ठिकाणी जय महाराष्ट्र या टीव्ही चॅनलचे संपादक या ठिकाणी प्रसादजी काथे अगदी थोड्याच वेळात या ठिकाणी येतील. जय महाराष्ट्र न्यूजचे संपादक प्रसादजी काथे या ठिकाणी येतील. मला स्क्रिप्ट आता सापडत नाहीये, पण फक्त 4 ओळी ज्या त्यावेळेच्या थोड्या लक्षात आहेत. अजिंठा. अजिंठ्याची लेडी म्हणजे अलौकिक सौंदर्यानं भरलेली एक स्वप्नशाला, विश्वाला शांतीचा आणि करुणेचा संदेश देणाऱ्या आणि बुद्धाच्या पैलथडीला गेलेल्या बुद्धाचं स्तवन पूजन करण्यासाठी ही लेणी कोरण्यात आली. अजिंठ्याचा धबधबा हा केवळ धबधबा नव्हे, तर पारू आणि रॉबर्ट गेल यांच्या प्रेम कथेची एक कहाणी. आणि हे दीर्घ काव्य 1.5 तासाचं आहे, त्यामुळे 1.5 मिनिट त्याला पुरेसे होणार नाही. पण निश्चितच विशालजी तुम्ही या ठिकाणी आलात आणि भारत न्यूज नेटवर्कशी संवाद साधलात त्याबद्दल धन्यवाद, आपले खूप खूप आभार. आज आपल्या सोबत होते लोकशाही मराठीचे मॅनेजिंग एडिटर विशालजी पाटील. विशालजी तुमचे खरंच खूप खूप मनस्वी आभार, धन्यवाद. यासह आपण एक छोटासा 2 मिनिटांचा ब्रेक घेतोय. 2 मिनिटात लगेच प्रभू शेळके या ठिकाणी येतोय. थँक्यू.